रत्ना, बोल. नीट कान देऊ नाही का मी काय सांगते ते. त्या इंद्रायणीच्या शाळेच्या उद्घाटनाचा प्रोग्राम आहे. मानलं पाहिजे त्या पोरीला. इतक्या अडचणीत सुद्धा शाळा उभी केली. हो का? एक काम कर ना मग तू आहे ना, तू ना शाल श्रीफळ देऊन ना तिचा जाहीर सत्कार कर. हा, डोक्यावर घेऊन नाचव तिला, तिचा उदो उदो करत बस. हा, चालेल? अगं मी अगदी सहज म्हणलं. सहज सुद्धा त्या मुलीची तारीफ करायची नाही माझ्या समोर, सांगून ठेवते मी. तुला माहितीये ना तिच्यामुळे माझ्या बाबांची काय अवस्था झालीये ते. माहितीये ग, सगळं माहितीये. पुन्हा अशी आगळीक होणार नाही. बरं आता ते शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी काय करायचं ते सांग. उद्घाटनाचा प्रोग्राम झालाच नाही पाहिजे. उधळायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. त्या दिग्रसकरांना असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात ठेवते. हा शाळेच्या उद्घाटनाचा नाही, शाळेच्या शेवटाचा प्रोग्राम ठरला पाहिजे. या शाळेत प्रवेश घेणार सोडच, पण ह्या शाळेचं नाव सुद्धा कोणी पुढे काढणार नाही ना, असं काहीतरी करायचं. हे जे काही आता सगळे आनंदी चेहरे दिसत आहेत ना, ते दुःखात बदलले पाहिजे. काय करू ते तर सांग. आता ते मीच सांगायचंय का तुला? अगं तुझ्या डोक्यात असेल ना काहीतरी, तू सांगायचं आणि मी करायचं. ठरल्याप्रमाणे करू. ऐक मग. बोल. आता लाग कामाला. तळतळ तळतळ तळतळ. बिस्कोट. थांबा महाराज, तुम्ही शाळेच्या उद्घाटनाला माझ्यामुळे येत नाही आहात. नाही, माझीच इच्छा नाहीये यायची. महाराज, मी शाळेसाठी किती प्रयत्न केले. मी सोडा, स्वतः किती प्रयत्न केले. सगळं मान्य आहे इंदू, पण तेव्हाची तू वेगळी होतीस. आत्ता तू बदललीस. आत्ता आपल्या घरातली परिस्थिती सुद्धा फारच बदलली. नाही यावंसं वाटत आहे मला. शाळेचं नाव काय माहितीये का महाराज? डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालय. तोच गोपाळ ज्याने शिक्षणासाठी किती धडपड केली, विद्येचा ध्यास धरून डॉक्टर झाला. त्यामुळे या शाळेचं उद्घाटन तर तुम्हीच करावं असं वाटतं मला. महाराज, महाराज, माझ्यासाठी नाही, गोपाळसाठी तरी या. प्लीज.
नारायणी तू कशाला वाढते? ही आहे ना, ही वाढेल. तू बस जेवायला. आई आता सगळी कामं काय ती एकटीच करणार आहे का? तिला मदत नको करायला? का? तिला काय दाढ भरली? अगं लेकीनं आईकडे राहावं, चांगली तूप रोटी खावी, घट्ट मुट्ट व्हावं, काही काम करू नये. आई प्लीज आता तू इंदूच्या मागे. हे हल. मी कशाला लागते तिच्या माग? यांची खायची ददात होती. हिला सून म्हणून घरामध्ये आणली मी. माझा एकुलता एक पोरगा हिच्या मुठीत दिला. मोठ्या बाई जाऊ द्या, नका बोलू तिला. अगं लायकी तरी होती कायची. आई प्लीज आता. प्लीज काय प्लीज? त्या दिवशी तुलाच राग आला होता की नाही? इंदून श्रीकलाची ती हातातली पिशवी तपासली होती, आला होता ना राग? मी पण वेडी हिच्यामुळे त्या पापामध्ये सहभागी झाले. श्रीकलावरती उगीच संशय घेतला मी. शकू तुला सांगते, तो दिवस आणि आजचा दिवस अन्न म्हणून गोड लागत नाही. मोठ्या बाई तुमचं बरोबर आहे, पण हो आता झालं गेलं विसरून जा. घर म्हणलं की भांड्याला भांड लागतच ना. अगं हो, पण भांड्याला भांड लागून पोचे पडायची वेळ आली भांड्यांना. ते काही नाही. नारायणी तू बस बरं जेवायला बस. हा, आणि तू सुरू कर ग, सुरू कर. तुला काही हवंय का? हा, तू पडेल सांगू का? तूप दे गे, तूप वाढ हिला. अशी बघती काय माझ्याकडं? पुन्हा मला फितवण्याचा प्रयत्न केलास ना तर तू आहेस आणि मी आहे. तूप वाढ. येडी समजतेस का ग मला, मसान थोत्रे? तुमची सगळी मिलीभगत, सगळी नाटकं कळतात मला. तू मला नाही, मी तुला माझ्या तालावर नाचवू शकते. विसरलीस का कसं औषध पाजवून मरायला पाठवलं होतं तुला? मेली असतीस ना तर आज तुझं हे नाटक पाहायची वेळच आली नसती. नीट राहायचं नाही का तुला? कधी बोलवलं होतं? कधी येतोयस तू? चुकी झाली, माफ करा रत्नाताई. तुम्ही दिलेल्या कामाचंच नियोजन करत होतो. मग झालं की नाही का? तुम्ही काम दिलं आणि ते मी केलं नाही, असं होईल का? दाखव का? दाखव. जहरी आहे ना? ज्याला चावल तो पाणी मागणार नाही.
50% काम झालंय आता. बाकीचं काम 50% उद्या करायचं. काय करायचं आहे याचं? ह्याला मोकळा सोडायचा. याला मोकळं सोडायचं? आणि कोणत्या जागेवर? मी सांगेन तिथे सोडायचा. जास्त प्रश्न विचारू नकोस. जा तू आता. जी. काम फत्ते. आज गोपाळ नाहीये तर फंट्या गँग अशी अधुरी वाटते. गोपाळची आठवण येते रावाच. गावातल्या पोरांच्या भविष्यासाठी आपण ही शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी आपला गोपाळ नसेल असं वाटलं नव्हतं रे कधी. माझा डॉक्टर गोपाळ दादा. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज, तुमच्या शिष्येने आणि माझ्या विद्यार्थिनीने या गावात शाळा सुरू करूनच दाखवली. आणि आता या गावात शाळा सुरू होते म्हटल्यावर यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असू शकते? फक्त गोपाळ असायला हवा होता. मास्तर, गोपाळ इतका हुशार आणि अभ्यासू दुसरं कोणी आहे का आपल्या गावात? काय रे फंटा गँग? अगदी बरोबर महाराज. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. हा तुमचा आनंद लवकरच दुःखात बदलेल. बरं महाराज, मी काय म्हणतो, या ना, तुम्ही 2 शब्द बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या.
झाली रे झाली विठूच्या वाडीत झाली रे झाली विठूच्या वाडीत भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे आजचा दिवस आपल्या सगळ्या विठूच्या वाडीच्या ग्रामस्थांसाठी खरंच खूप आनंदाचा आणि भाग्याचा आहे असं मी म्हणेन. आज आपल्या गावामध्ये परत आपली शाळा सुरू होती. ही शाळा आपल्या माणसांसाठी, आपल्या गावातल्या पोरांसाठी उभी करणं हे खरंच खूप सोपं काम नव्हतं. अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या आणि अजूनही खरं तर सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीयेत. पण या सगळ्यावर मात करून आजचा हा शुभ दिवस आपण सगळे ग्रामस्थ एकत्रपणे पाहतो आहोत. मला या प्रसंगी आपल्या गावातल्या सगळ्या तरुण मुलांचं, विशेषतः आपल्या फंट्या गँगचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. याचं कारण असं आहे की आपल्या शाळेला जमीन मिळवण्यापासून ते या जमिनीवर ही शाळेची इमारत उभी करण्यापर्यंतचा सर्व खडतर प्रवास या मुलांनी अतिशय जिद्दीने आणि एकदिलाने केलेला आहे. या सगळ्या मार्गामध्ये किती अडथळे आले हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. पण इंद्रायणींनी, आदोक्षजनी, इम्राननी, आपले युवा नेते पप्यांनी हार मानली नाही. महाले सरांनी सुद्धा या सगळ्या मुलांना एकत्र बांधून ठेवलं. आणि त्यांना अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित कष्टामुळे आणि सहभागामुळे आज आपण आपल्या पोरांसाठी ही शाळा उभी करू शकलो. आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील. आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील यात मला तरी काही शंका वाटत नाही.
इंद्रायणी तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. तुझा बेस्ट फ्रेंड गोपाळ, त्याला मीच संपवला तर त्याच्या नावाची ही शाळा तरी कशी टिकू देईन ग मी. आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील, यात मला तरी काही शंका वाटत नाही. इंद्रायणी तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण सगळ्यांनी मिळून विठुरायाचं स्मरण करूयात, विठुरायाचा गजर करूयात आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या आपल्या सगळ्या पोरांना आपण मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अरे काय सुरू आहे? हा साप परत पाठीमागे का चाललाय? नाही 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 नाही. नाही नाही नाही. आ आ या शुभ प्रसंगी मी आता जाहीर करतो की आपल्या गावातल्या डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालयाचं उद्घाटन आजच्या या शुभ दिवशी झालेलं आहे.
आणि आपल्या गावामध्ये आता ज्ञानज्योत पेटलेली आहे आणि ती अशीच अखंड पेटलेली राहणार आहे. मोठ्या मोठ्या बाता आणि भीक मागून खाता अति होते श्रीकला हे. अतिच झालंय रत्ना. त्या इंदीची शाळा, त्याचं उद्घाटन झालं, गावात सगळीकडे वावा झाली, उदो उदो झाला, तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. मी काय करू त्याला? काय करू? हा, काय म्हणाली होतीस तू रत्ना मला? श्रीकला, सगळं काही काम व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नको. काय झालं? हो म्हटले होते मी. हो म्हटले होते मी. काय झालं मग त्या कामाचं? का नाही झालं काम? आणि काय ग, कुठून कुठून शोधून आणला होतास ग तो माणूस फालतू? अगं तो माणूस चांगलाच होता. इतका विषारी साप त्याने पकडून आणला. मला वाटलं होईल काम. झालं का मग काम? झालं? अगं नाही झालं. अगं पण मी काय करू? माणसाला जाब विचारता येतो, सापाला जाऊन विचारता येतो का? तो दिवसच नव्हता आपला. ए, तुझ्या आपल्यामध्ये मला घेऊ नकोस हं तू. तू लप, तुझा पटकन जा, कोणीतरी येईल ना. पैशांचं काय मला ते सांगा ती. आता विषय काढलास ना, इथे जीव घ्या ना तुझा. जा ना पटकन. अगं तू जा पटकन जा. श्रीकला, तू इथं काय करती? ते मला ना खूप सफोकेट होत होता, त्या म्हणून मी इथे जरा मोकळा श्वास घ्यायला आले. कसलं गेट? नाही नाही, सफोकेट म्हणजे जीव गुदमरल्यासारखं होत होतं ना मला, म्हणून. अगं मग वरांड्यात बसायचं ना, इथं परसदारात कशाला आलीस? कपडे मला कपडे पण वाळत घालायचे होते ना, म्हणून मग ह्याच बाजूला आले. मी टाकते. अगं नको नको, राहू दे, मी घालते कपडे वाळे. आता 2 जीवाची आहेस ना तू, काळजी घ्यायची. नारायणी ताई मला सांगून गेल्यात तुला काम सांगायचं नाही म्हणून. शकुंतला ताईंनी असं बघितलं तर मला किती वरडतील. आत्या, मला ना बोर होतो बसल्या बसल्या, मला करू दे ना थोडंसं काम प्लीज. येऊ दे कंटाळा, हळूहळू होईन सवय. हा, जा, आराम कर जा. हळू जा. हं. मला सगळं काम करायला लागणार. काय
हिने रत्नाला बघितलं तर? नाही 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 प्लीज प्लीज प्लीज. मला असं का वाटलं इथं कोणीतरी होत. थँक गॉड ही रत्ना पळाली वाटतं. इंदू हा जरा आत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं काकी? म्हणजे काय? मी प्रत्येक वेळेला ढिगभर प्रश्न विचारणं गरजेचं आहे का ग? नाही तसं नाही, पण हो ना. मग काही न विचारता गपचूप आत आलीस तर काही बिघडणार आहे का तुझं? तसं नाही हो. मी फक्त सगळं कळेल. ये आत ये. आले. ही शकुंतला कशाला बोलती या इंद्रायणीला? सांगणार काय ती? काकी अहो बोला ना, अशा शांत का उभे आहात? इंदू, तुझं खूप खूप अभिनंदन. तू विठूच्या वाडीतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न सोडवलायस. खूप मोठं काम केलंयस तू. विठुरायाची कृपा आणि तुमचे आशीर्वाद म्हणूनच शक्य झालंय बघा. आणि या शाळेला तू माझ्या गोपाळचं नाव दिलंस, यासाठी तुझे खूप आभार. काकी, गोपाळ या गावातला पहिला डॉक्टर आहे. त्याच्या शिक्षणाची पायाभरणी इथल्याच तर मातीत झाली. आहो, तो फक्त डॉक्टर नाहीये, ह्या गावातला चालता बोलता आदर्श आहे. खरंय. बरं, तू शाळा उभारलीस, शाळेला गोपाळचं नावही दिलंस. आता आणखी एक गोष्ट तू करावीस अशी माझी इच्छा आहे. काकी, हक्कानं सांगा की. खरंच खरंच मी सांगेन ते करशील? अहो, असं का बोलताय? सांगा की, काय तुमच्या मनात? इंदू, मला असं वाटतंय की तू श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावं. काय? श्रीकलाला संचालक मंडळावर? हो, शाळा तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे ना, मग तिनं संचालक मंडळावर असायलाच पाहिजे, नाही का? कसं शक्य आहे? काय शक्य आहे त्यात? अहो, म्हणजे ते संचालक मंडळात आधीच लोक ठरली आहेत ना. व्यंकू महाराज, महाले मास्तर, आदू, इम्रान, पप्या, मी. अहो, हे
अचानक तिला कसं ना? बरोबर बोलतीयस तू, पण जर सगळ्यांची इच्छा असेल तर नवीन मेंबर घेता येऊ शकतो की. अहो पण काकी, हे बघ इंदू, नाही मी हे सगळं बोलल्यावर तू असंच काहीतरी करणार आहेस हे मला माहित होतं. आणि साहजिक आहे, माझ्या श्रीकलेच्या बाबतीत तुझ्या मनात आडी आहे नाही का? हे बघा काकी, त्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, प्रश्न काय आहे ते मला नाही माहिती इंदू, पण तू जर श्रीकलेला संचालक मंडळावर घेतलं नाहीस तर मी यांना राजीनामा द्यायला लागलो. काकी, अहो, काय बोलताय तुम्ही? व्यंकू महाराज आधारस्तंभ आहेत शाळेचा. आणि श्रीकला ती कोण आहे? का तिनं काहीच केलं नाही शाळेसाठी असं म्हणायचंय तुला, आणि सगळं काही तूच केलंस असं वाटतंय की काय तुला आता? असं नाही, पण ते हे बहीण, मला काही पण वगैरे आत्ता कळत नाहीये, पण तुला श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावं लागेल म्हणजे लागेल. आणि हे मी मोठेपणाच्या अधिकारानं सांगतेय तुला आज. त्यामुळे माझा शब्द डावलू नकोस हं? हे श्रीकला, आम्ही आयुष्यभर त्या जेलमध्ये कितपत पडावं नाहीतर सरळ फासावर जावं अशी इच्छा आहे का तुझी? ओ बाबा, किती इमोशनल अत्याचार करता हो तुम्ही. ए श्रीकला, अत्याचार आम्ही नाही करत, इमोशनल तुझ्यावर, तू आमच्यावर करतेस. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलत आहात हे विसरू नका. मग मुलीने पण बापाचा अधिकार विसरायचा नाही बर का. हे सगळं जे काही मी करतेय ते तुमच्यासाठीच करते ना बाबा. हो ना, मग आमच्या सेफ्टीसाठी आम्हाला 2 लाख रुपये लवकरात लवकर आणून दे. अहो, करतेय मी प्रयत्न. आम्हाला प्रयत्न नकोय, आम्हाला पैसे पाहिजे लवकरात लवकर. तो मिटकर कोर्टात भुकला ना तर आम्ही. किती वेळा तेच ते सांगतो तुम्ही, माहितीये मला. अरे मग काय करावं आम्ही? सांग ना, काय करावं आम्ही? जीव द्यावा का? जीव द्यावा? नाही नाही नाही, तेच करावं लागेल. तू एक काम कर ना, आम्हाला ना विष आणून दे, विष. हा, आम्ही ते पितो आणि जातो काय. तुम्ही ना जरा वेड्यासारखं बोलू नका प्लीज. अरे मग शहाण्यासारखं वाग ना तू तरी. ठीक आहे, 2 लाख हवेत ना तुम्हाला? आज रात्री मी करते बंदोबस्त. आज रात्री? नक्की का? हो. याचे परिणाम काय होतील माहितीये का तुला? सगळं कळतंय मोठ्या बाई. अहो पण काकींना कसा विरोध करायचा? शाळेला गोपाळचं नाव दिलंय आपण. गोपाळचं नाव शाळेला दिलं म्हणून काय झालं? आणि गोपाळ का तिच्या एकटीच आहे का? पोरगी जिथं जाते तिथल्या गोष्टी खराब करून टाकते. आता आपलं घर कमी पडलं म्हणून शाळा द्यायची का खराब करायला? पण मोठ्या बाई, इंदू, आता असं नाही तसं, तसं नाही तसं असं बोलून नाटक बिटक करू नकोस. हा, काय झालंय? आता मला काय विचारतो? तुझ्या बायकोला विचार. आता काय झालं? ही काय सांगणार? हे सोड, आधी तू इथं कशासाठी आला ते सांग मला. अगं ते
शाळेच्या मागची झाड आहेत ना, तिथे एक माणूस साप चावून मरून पडलाय. काय म्हणजे हा तर अपशकुनच म्हणायचा. आई शकून अपशकून असं काही नसतं. दुर्दैवी अपघात आहे फक्त हा. आजचा दिवसच खराब आहे. आई आता आपल्याला कुठे माहिती होतं की असं होणार आहे म्हणून. अरे बाबा, पण हा आजच्या दिवशी असा अपशकुन होणं म्हणजे चांगला संकेत नाही. आज काहीही झालं तरी त्या आनंदीच्या डबोल्यावर डल्ला मारलाच पाहिजे. एकतर आईन कामाच्या वेळेला माझ्याकडचा अर्कही संपलाय. आता जे काही करायचंय ना ते मलाच करायला पाहिजे. अगं दूध काय ग, कसली विचारत होती एवढी? सॉरी, ते दूध ओतू गेलं. आत्या, माझी एक रिक्वेस्ट होती. काय होती? रिक्वेस्ट म्हणजे माझी एक विनंती होती तुम्हाला. अगं मग बोल की, तुला काही नाही म्हणणार आहे वय? काही खायला बनवून देऊ का तू? नाही नाही नाही, मला असं विचारायचं होतं, आज रात्री तुम्ही माझ्या खोलीत झोपायला याल का प्लीज? का? मला ना खूप भीती वाटते हो सध्या. असं ना जीव खूप घाबरवतो. या ना प्लीज. अगं बाळा, साक्षात विठुरायांचा आशीर्वाद असलेलं घर आहे, काय घाबरायचं नाही. नाही, तुमचं बरोबर आहे, पण तरी माझा जीव खूप घाबरवतोय म्हणून मी विचारते, याल का? बर, येते. अरे देवा, विसरलेच बघ. नेमकं आजच नारायणीताईंनी सांगितलं रायासोबत झोपायला. आपले नारायणीताई आणि जावई बापू कुलदेवतेला गेले ना दर्शनासाठी. लहान लेकरू आहे ग, भेदरून जाईल. मी उद्या येऊ का? तुम्ही मोठ्या बाईंना सांगता का रायाजवळ झोपायला? मी आणि मोठ्या बाईंना सांगू? नाही बाई, त्यापेक्षा असं करते, करिश्माला पाठवते. हा आत्या, मी 2 जीवांची हो. रात्रीतून अचानक मला जर काही त्रास झाला आणि करिश्माला काही सुचलं नाही तर प्रॉब्लेम नको व्हायला, नाही का? आणि बिचारी करिश्मा आता जेलमधून सुटून आली आहे. तिला जरा झोपू दे, विश्रांती घेऊ दे. खरं सांगू का तुम्हाला, मी मोठ्या बाईंशी बोलले असते स्वतःहून, पण ना त्या अशा सासूबाई सारख्या वाटतात मला. आणि तुम्ही मला माझ्या आईसारख्या वाटता. तशीच माया करता हो माझ्यावर. आईजवळ कुठल्याही माणसाला छानच वाटतं ना. म्हणून रिक्वेस्ट करते, तुम्ही प्लीज मोठ्या बाईंना सांगाल का आणि माझ्याजवळ झोपायला याल का? आजचा दिवस फक्त प्लीज. बर बर, लई नंती नको करूस. आता आई म्हणलीस ना, येते. थँक्यू सो मच आत्या. बर. अगं बया, मोठे बाई आवाज देत होते, गेले नाही ना तर लय कावतील बघ. जाते मी. बिचारी इमोशनल फूल. क्या बात आहे श्रीकला. काय प्लॅनिंग आणि काय ऍक्टिंग आहे ग. आज रात्री काम झालंच पाहिजे.
यार, ही मसान तोत्री अंधी आताच झोपली की काय? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. दरवाजा का उघडत नाहीये? घरात लाईट असताना अशा अंधुक प्रकाशात काय करत होती तू? तुम्ही इथे काय करता इंद्रायणी ताई? अगं हेच तर तुला विचारायला पाहिजे मी. आणि मोठ्या बाई नसताना त्यांच्या खोलीत तू काय करती? हातात काय आहे? काय उचललंस का मोठ्या बाईच्या खोलीतून? हा, असं कुणी नसताना कुणाच्या खोलीत जाऊन उचला खाचल करणाऱ्याला काय म्हणतात माहितीये ना? काय ग? अगं इतकं गोंधळायला काय झालं? बघती काय अशा डोळे फाडून? हे बघा इंद्रायणी ताई, अगं बघतेच आहे, दुसरं काय करू सांग? उचला खाचली विषयी बोल ना. मोठ्या बाई नसताना तू इथं काय करती? मी माझ्या खोलीमध्ये नसताना तुम्ही दोघी जणी इथं काय करताय? आणि हे काय? हे काय तुझ्या हातात? अहो मोठ्या बाई, तुम्ही नसताना ही तुला विचारलंय, तू सांग. ते काय झालं मोठ्या बाई? मी झोपले होते ना, तर ना मला अचानक तुमच्या खोलीतून आवाज आला, म्हणून मी उठून बघायला आले, तर हा ड्रॉवर उघडाच होता आणि हे खाली पडलं होतं. म्हणून मी बघत होते, तर तेवढ्यात इंद्रायणी ताई आल्या. खोटं बोलते असं वाटत नाही तुला? मी का खोटं बोलू? नाही, मी नाही खोटं बोलत आहे. खरंच असंच झालं. मी ते उचललं आणि बघत होते मी. अगं मग उचलायचं फक्त, उघडायची काय गरज होती? म्हणजे ह्यात वीट आहे असं काही दुसरं अपेक्षित होतं का? नाही. असं कुणी नसताना दुसऱ्यांच्या खोलीत जाऊन ड्रॉवर उघडणाऱ्याला काय म्हणतात माहितीये ना? घरची माणसं म्हणतात. घरची माणसं म्हणतात. अहो मोठ्या बाई, ही पोरगी, तिला संशय आला म्हणून ती इथं आली.
पण नाही, दुसऱ्यावरती नाही ते आरोप लावायचे फक्त. कौल आहे तिच्या हातात, विचारावं तिला लागलं का, जखम झाली का, पाय दुखतोय का, तर ते नाही नुसते आरोप करायचे. असलीच आहेस तू. श्रीकला, तुला काही लागलंय का? पाय दुखत नाही ना तुझं? काही झालं नाही ना तुला? नाही, मला नाही लागलं. ह्यात कौल असेल असं मीच मुद्दाम ठेवलं चोरांना फसवायला. काय अशी काय बघतीस माझ्याकडं? चल निघ इथून. मोठ्या बाई तू काय चल म्हणलं ना. श्रीकलेला रंगे हात पकडून सुद्धा मोठ्या बाई एका शब्दानं तिला काही बोलल्या नाहीत. अशा का वागतायत त्या श्रीकलेने परत काही जादूबिदू तर केली नाही ना त्यांच्यावर? मला आत्ताच्या आत्ता श्रीकलाच्या खोलीत जाऊन बघायला पाहिजे. मोठ्या बाई म्हणतात तसं तिकडे कुठली कुप्पी वगैरे काहीतरी नक्की गडबड आहे, बघायला पाहिजे. इंदू, अगं आपली खोली खाली आहे, तू इकडे काय करतेस? आदू मी अरे तू श्रीकलाच्या खोलीकडे का जातेस? श्रीकलाची खोली आहे. बघ बरं, झोपेत कळलंच नाही, पाणी प्यायला यायचं होतं. ठीक आहे सोड, चल. इंदी ना जरा आतीच करते. आता माणूस काळजीनं इथं येतोय पाहतय ते नाही, नुसते एक आपले आरोप लावायचे दुसऱ्यावरती. म्हणून मी हिच्याशी चांगलं बोलत नाही. अवलक्षणी काळटी नुसती. हे बाई त्यात तू पोटूशी आहेस. असं रात्री बेरात्री नुसतं जागायचं नाही, या असल्या रिस्का घ्यायच्या नाही. नाही, मला खरंच आवाज आला म्हणून मी. नाही आता कळलं ना मला. माझा विश्वास आहे ना तुझ्यावरती, मला समजते सगळं, तिला नाही कौल काय पडलं बिडलं नाही ना नक्की तुझ्या पायावरती? नाही लागलं नाही ना तुला? नाही लागलं. नाही लागलं असेल तर मला सांग. नाही, मला खरंच नाही लागलं. हा मग ठीक आहे, ते आता ठेवून देऊया आपण आणि तुझ्या खोलीत जायचं आणि झोपून घ्यायचं. अजिबात जागत बसायचं नाही. तुला काही हवंय का? पाणी बिणी काही? हा खालनं आणून देते मी तुला पाणी. नाही, मला नको पाणी. नको ना आता बस की हे ठेवून दे ना आतमध्ये. मी बसतच नाही कधी कधी. लोड नाही घ्यायचा कसला. हा चल मी तुला सोडते. मी जाते ना. नाही अगं मी सोडते तुला, मला रायापाशी झोपायचंय ना. फोन माझा फोन. अगं बाई घे तुझा फोन घे. चल आणि घाबरायचं नाही. हा शांत झोप. हा
मी जाते, कारण काय राया उठल नाही तर तुझ्यासारखाच घाबरल मग. गुड नाईट. गुड नाईट. या दोघींमध्ये खरंच फूट पडलीये की काय? मला एवढं रेड हँड पकडलं तरी राडा नाही केला या म्हातारीने. उलट त्या इंदीलाच ऐकवलं आणि बाहेर घालवलं. नेमकं काय आहे हे? चुकला ना तुझ्या काळजाचा ठोका. घाबरलीस ना तू. आहेस मी बेस्ट ऍक्टर. म्हणजे काल तुम्ही इंदे, आपण एकाच टीम मध्ये आहोत असं तुला आता किती वेळा सांगायला पाहिजे मी? हा येडी. माझा जरा गैरसमजच झाला. आता तो करून नको घेऊ. हे पा, आता आपण एका टीम मध्ये नाही आहोत. मी श्रीकलाच्या सोबत आहे असं मला तिला भासवायचंय, म्हणून मला तुला आदनं मधनं असं झाडावं लागणार आहे. चांगली रेड हँड सापडली होती. खरंय तुझं, पण आता काय करणार? तिनं ना रडून रडून तमाशा केला असता आणि व्यंकट भाऊजींना आणि शकुंतलाला असं भासवलं असतं का आपण दोघी जणी तिच्या विरोधात आहोत. जाऊ ती पैसे घ्यायला गेली, पण पैसे मिळाले का तिला? तिचा आता पचका झालेला आहे. एवढं सुद्धा आपल्यासाठी पुरेसं आहे. मग आता काय करायचं? काही करायचं नाही. आता जरा थांबायचं. तिला पैसे मिळाले नाही त्यामुळे तिचा गेम पलटी झालाय हे तर तिला कळलंय. तेव्हा आपण शांत राहायचं, फक्त वॉच ठेवायचा ती कुठे जाते काय करते या सगळ्यावरती. म्हणजे हे नासकं फळ कुठल्या झाडाचं आहे हे तर आपल्याला कळलं. बस. हो, मी म्हणाले होते की रात्री पैशांची व्यवस्था होईल म्हणून. झाली का व्यवस्था? कारण त्या बसंत तोत्रे आनंदीने फसवले आपल्याला. आपल्याला नाही श्रीकला, तुला फसवलंय. तुला लय हुशार मारत होती ना. मी डोकेबाज, मी ब्रिलियंट. तू फक्त या हुशारीच्या हुशारक्याच मार. बाबा काय बाबा 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 करते इथे? इथे आमची मान त्या इन्स्पेक्टरच्या हातात आहे. त्याला जर पैसे दिले नाही ना तर आम्ही बाबा बाराच्या भावात जाऊ. हो, मी करते ना प्रयत्न. ए श्रीकला, तू प्रयत्न नाही करत आहे, तू माती खाते. माती. हा इन्स्पेक्टरला आम्ही काय सांगावं बरं? काय सांगायचं त्याला? सांग ना. एक काम करा, काय? त्या इन्स्पेक्टरला बोलवून घ्या. माझ्याकडे खूप मस्त प्लॅन आहे. कसला प्लॅन आहे? मी प्रश्न विचारू नका. हा, सांगते तेवढं करा. बोलवून घ्या त्याला. कसला प्लॅन आहे हिच्या डोक्यामध्ये? बहुतेक आम्हाला या जगातून उठवायचा प्लॅन दिसतोय. आई, ये. हे काय करताय तुम्ही आई? तुझ्या बाळासाठी टोपडं विणती. हे काम आईचं असतं ना. तुझ्या आईसारखी नाहीये का? तुम्ही आहात म्हणून तर आधार वाटतो मला आई. आणि तू हे असं बोललीस की मला फार बरं वाटतं. आई, एक सांगायचं होतं. बोल ना. काल रात्री ना मला एक खूप छान स्वप्न पडलं
आणि माझ्या स्वप्नात गणपती बाप्पा आले होते. असं वाटतं की गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जावं. मी शेळकेवाडीतल्या मंदिरात जाऊ का दर्शन घ्यायला? चालेल? अगं आज तर हे घरात नाही आहेत आणि जावई बापू आणि नारायणी बाहेर गेलेत. मग मी जाऊन येते ना, त्यात काय. नाही नाही, तू नको जाऊस एकटी. यांनी मला सांगून ठेवले की तुला एकटीला कुठं नाही सोडायचं. चल मी येते तुझ्या. आई, तुमची तब्येत बरी नसते, तुम्हाला इतकी दगदग सहन होणार नाही. मी जाऊन येते ना. नाही श्रीकला, काही नाही होत मला. चल. आई, तुम्ही माझ्यासोबत येणार नाही आहात. मी जाऊन येते ना, प्लीज. नाही नाही, मी तुझं काही नाही ऐकणार. चल मी येते तुझ्यासोबत. तुम्हाला श्रीकलाचं ऐकावंच लागेल काकी.